भारतीय सिनेमात काही कथा कॅमेऱ्यात कैद होतात, काही मीडियात पुढे येतात, पण काही कथा फक्त योग्य वेळ आल्यावरच उलगडतात. आणि अशीच एक कथा गेल्या काही वर्षांपासून रहस्याने झाकलेली साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभूची. तिचं आयुष्य प्रकाशझोतात जगणारं, यश, अपयश, वैयक्तिक संघर्ष, तिच्या प्रत्येक टप्प्याला जगानं पाहिलंय. पण एका गोष्टीकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. तिच्या मनात हळूच आकार घेत असलेली एक नवीन शांतता, एक नवा विश्वास आणि एक नवं नातं. या शांततेच्या प्रवासात एक व्यक्ती सतत तिच्यासोबत राहिली. कॅमेऱ्यापासून दूर, हवाई गाजावाजा न करता आपल्या कामात रमलेला राजनिधी मोरू. द फॅमिली मॅनसारखे हिट शो देणारा हा क्रिएटर आणि समांथाचं एक सुंदर, परिपक्व, मजबूतदार नातं शब्द न उच्चारता वाढत चाललं होतं. माध्यमं मात्र दुसरंच काही रंगवत होती. फालतू चर्चा, अफवा, लिंकअप, ब्रेकअप. पण समंथा आणि राज दोघंही शांत, दोघंही संयमी. कारण त्यांना माहीत होतं त्यांची कथा मीडियासाठी नसून त्यांच्या मनासाठी तयार होत होती. 1 डिसेंबर 2025, कोयंबतूर लिंगभैरवी मंदिर. नवीन अध्याय सुरू व्हायची तयारी. कुणालाच कल्पना नसताना, कुणालाही न सांगता समंथा आणि राज एका आध्यात्मिक वळणावर त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या निर्णयाकडे चालले होते. आणि मग जगासमोर आलं ते सुंदर सत्य. समंथा लाल भडक बनारसी साडीत तेजस्वी, राज साधेपणातही रुबाबदार. भूतशुद्धी विधी, मंत्रोच्चार आणि दिव्यांचं तेज. फक्त 30-40 जवळचे लोक. कुठलाही गाजावाजा नाही, कोणतंही शाही सेटअप नाही. फक्त शुद्ध प्रेम, शुद्ध आध्यात्मिकता आणि 2 मनाचं शांत पवित्र मिलन. मेहंदीत लपवलेलं राजचं नाव, डोळ्यातून झळकणारा आनंद. ही फक्त सेलिब्रिटी वेडिंग नव्हती, ही होती 2 जीवांची पुन्हा जगायला शिकवण्याची धाडसी सुरुवात. जीवनात सर्व काही परिपूर्ण असेलच असं नाही. कधीकधी कथा संपल्यासारखी वाटते, पण तिथूनच सुरू होतो नवीन अध्याय. समंथा आणि राजची ही कथा अगदी तशीच आहे. शांत, गंभीर, सोपी, पण मनाला भिडणारी. ही फक्त लग्नाची कथा नाही, तर 2 आत्म्याची पुनर्बांधणी आहे. तुम्हाला ही प्रेमकथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.